नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. स्वामींच्या सेवेमधील अतिशय प्रभावी आणि महत्त्वाची सेवा म्हणजेच तारक मंत्राचे पठण. तर ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. अनेक जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. तारक मंत्राच्या पठणाने किंवा श्रवणाने देखील अनेक आपल्या अडचणी या कमी होतात. तारक मंत्र पठण योग्य रीतीने कसे करावे, तारक मंत्राचे पाने हे कसे बनवावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपण अनेक सेवा करत असतो. आपल्या ज्या काही अडचणी, संकट, समस्या दूर होण्यासाठी आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो आणि त्यातीलच एक सेवा म्हणजेच तारक मंत्राचे पठण. तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तर अनेक जणांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि या सेवेने त्यांना योग्य ते फळ देखील मिळालेलं आहे. फक्त सेवा करताना आपण अगदी मनाने आणि श्रद्धेने करा, नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असते. तर बघा, तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये जर आर्थिक अडचणी असतील, शारीरिक किंवा मानसिक कष्ट असतील, किंवा कोणी घरामध्ये आजारी व्यक्ती आहे, खूप दिवसांपासून तो व्यक्ती आजारी आहे, त्यासोबतच व्यसनी व्यक्ती असतील घरामध्ये, मुलं हट्टीपणा करतात, तर या सर्वांसाठी तुम्ही तारक मंत्राचं ही अतिशय प्रभावी सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. अशा व्यक्तींना तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ हे देऊ शकता आणि ते अभिमंत्रित करून त्यानंतर त्यांना हे तीर्थ द्यावे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तर ही सेवा करताना देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि त्यासोबतच धूप, दीप, अगरबत्ती आपल्याला देवघरामध्ये लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे. देवघरासमोर स्वामींचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर एक नारळ आणि खडी साखर आपल्याला ठेवायचं आहे. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता. 41 दिवसांची संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील, आर्थिक, मानसिक खूप अडचणी असतील, तर आवर्जून तुम्ही ही सेवा 41 दिवसांची संकल्पयुक्त करा. नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर बघा, देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. त्यानंतर एक ग्लास किंवा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि हा ग्लास आपल्याला समोर ठेवायचा आहे, देवघरासमोर ठेवायचा आहे. त्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी बोलायच्या आहे आणि त्यासोबतच ही सेवा मी करत आहे. जितक्या दिवसांची करणार असाल, संकल्पयुक्त करणार असाल, तर तुम्ही जितक्या दिवसांची ही सेवा करणार असाल तर ते सांगायचं आहे आणि ही सेवा माझ्याकडनं महाराज करून घ्या, असं आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच पाणी हे आपण वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला जितकं लागेल तितकंच पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आपला उजवा हात हा आपल्याला त्या ग्लासवर किंवा जो तांब्या तुम्ही घेतलेला आहे पाण्याने भरलेला, तर त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचं आहे. अगदी मनाने आणि श्रद्धेने तुम्ही तारक मंत्राचे पठण करा, नक्कीच त्याचं फळ मिळेल. पठण करताना आपल्याला ऐकायला येईल इतक्या मोठ्याने आपल्याला पठण करायचं आहे. पठण झाल्यानंतर हे तीर्थ ज्या व्यक्तीसाठी तुम्ही केलेलं आहे तर त्या व्यक्तीला आपल्याला प्यायला द्यायचं आहे किंवा हे पाणी अर्धं तुम्ही घरातल्यांना पण थोडं थोडं प्यायला देऊ शकता. त्यासोबतच थोडं घरामध्ये देखील तुम्ही शिंपडू शकता. तर यामुळे घरामधील जी काही नकारात्मकता असेल, वाईट गोष्टी असतील, वाईट शक्ती असेल तर ती नष्ट होते. तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा. मासिक धर्म आला असेल तर तुम्ही 4 ते 5 दिवस सेवा थांबवू शकता आणि पुन्हा सेवेला सुरुवात करू शकता. सुतक विटाळा असेल तर तुम्ही तितक्या दिवस तुम्ही ही सेवा स्किप करायची आहे. अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा ही सेवा आहे. तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा. संकल्पयुक्त देखील तुम्ही 41 दिवसांची करू शकता किंवा रोज देखील तुम्ही किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. फक्त सेवेआधी आपल्याला देवघरामध्ये धूप, दीप लावून त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.